एका 25 वर्षापासून बंद असलेल्या जुन्या शाळेची दुरुस्ती सुरू होती. कामगार वर्गातील तुटलेलं कपाट हलवत असताना त्यामागे धुळीने माखलेली एक जुनी डायरी सापडली. ती डायरी मुख्याध्यापकांनी शाळेतील सर्वात जुन्या शिक्षकांच्या हातात दिली. शिक्षकांनी पहिलीच पान उघडलं आणि काही ओळी वाचताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आलं. काही क्षण ते एक शब्दही बोलू शकले नाही. त्या डायरीत असं काय लिहिलं होतं की संपूर्ण शाळा शांत झाली. एका विद्यार्थ्याचं 25 वर्षापूर्वीचं रहस्य जे आजही कुणालाच माहीत नव्हतं. शेवटपर्यंत ही कथा पहा, कारण शेवटचा खुलासा तुमच्या डोळ्यांत पाणी आणेल. गावाच्या टोकाला असलेली जिल्हा परिषद शाळा तब्बल 25 वर्षापासून बंद होती. तुटलेल्या खिडक्या, कोसळलेल्या भिंती आणि धुळीने भरलेले वर्ग पाहून कोणीही तिकडे फिरकत नसे. गावात अशी अफवा होती की त्या शाळेत काहीतरी रहस्यमय घडलं होतं, म्हणून ती कायमची बंद करण्यात आली. पण एके दिवशी सरकारकडून त्या शाळेची पुन्हा दुरुस्ती करण्याचा निर्णय झाला. सकाळी कामगार साफसफाई करत असताना 7वीच्या जुन्या वर्गात एक मोठं लाकडी कपाट हलवण्यात आलं. कपाटाच्या मागे भिंतीत एक छोटासा कप्पा दिसला. तो उघडल्यावर आत धुळीने माखलेली, फाटकी पण व्यवस्थित बांधलेली एक जुनी डायरी सापडली. तिच्या पहिल्या पानावर फक्त एवढंच लिहिलं होतं, ही डायरी माझ्या शिक्षकांपर्यंत पोहोचली तर माझं शेवटचं स्वप्न नक्की पूर्ण करा. हे वाचताच सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. ती डायरी तात्काळ गावातील निवृत्त शिक्षक देशमुख सरांकडे नेण्यात आली. पण त्यांनी पहिलंच पान उघडताच त्यांच्या हातातून डायरी खाली पडली. देशमुख सर काही क्षण पूर्णपणे शांत बसले. त्यांच्या हातातील डायरी थरथरत होती आणि डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागले. आजूबाजूला उभे असलेले गावकरी आणि कामगार काहीच समजू शकत नव्हते. गावच्या सरपंचांनी हळूच विचारलं, सर, या डायरीत नेमकं काय आहे? पण देशमुख सरांनी तसे लगेच उत्तर दिलं नाही. त्यांनी खोल श्वास घेतला, डायरी छातीशी धरली आणि म्हणाले, ही फक्त डायरी नाही, हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा अपराध आहे. एवढं ऐकताच सगळ्यांच्या अंगावर काटा आला. सरांनी पुन्हा डायरीचं दुसरं पान उघडलं. त्यावर एका छोट्या मुलाच्या अक्षरात लिहिलं होतं, प्रिय सर, तुम्ही मला कदाचित विसराल, पण मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. माझं नाव अनिकेत. वर्गात सगळ्यात मागच्या बाकावर बसणारा तो शांत मुलगा. हे नाव वाचताच देशमुख सरांचा आवाज भरून आला. त्यांनी डोळे मिटले आणि 25 वर्षापूर्वीचा तो दिवस त्यांच्या डोळ्यांसमोर जिवंत झाला. अनिकेत अत्यंत गरीब घरचा मुलगा होता. त्याच्याकडे नीट वही नव्हती, पुस्तके नव्हती, कधी कधी 2 वेळचं जेवणही नसायचं. तरी तो अभ्यासात नेहमी पहिला यायचा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे असायचं. त्याचं एकच स्वप्न होतं, मोठा अधिकारी बनून आपल्या
देशमुखचं आयुष्य बदलायचं. पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू दिवसेंदिवस कमी होत चाललं होतं. मधल्या सुट्टीत इतर मुलं खेळत असताना तो एकटाच वर्गात बसून काहीतरी लिहत राहायचा. देशमुख सरांना वाटायचं तो अभ्यास करत असेल, पण खरं तर तो हीच डायरी लिहित होता. पुढच्या पानावर त्याने लिहिलं होतं, सर, जर तुम्ही हे वाचत असाल तर याचा अर्थ मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. मला तुमच्यावर राग नाही, कारण तुम्हाला माझ्या आयुष्यात काय चाललं होतं ते कधीच कळलं नाही. हे वाक्य वाचून देशमुख सरांना स्वतःलाच माफ करता येईना. गावकरीही आता भावूक झाले होते. पुढे लिहिलं होतं, मी रोज हसत शाळेत यायचो, पण घरी गेल्यावर आईच्या डोळ्यांतली अश्रू लपवू शकत नव्हतो. माझ्या बाबांनी आम्हाला खूप आधी सोडलं होतं. आई दिवसभर मजुरी करून मला शिकवत होती, पण आता तिची तब्येत खूप बिघडली होती. औषधांसाठी पैसे नाहीत. मी कितीही प्रयत्न केला तरी तिला वाचवू शकत नाही. देशमुख सरांचे हात पुन्हा थरथरू लागले. त्यांना आठवलं की त्या दिवसात अनिकेत काही दिवस शाळेत आला नव्हता आणि नंतर अचानक गाव सोडून गेल्याची अफवा पसरली होती. पण त्यानंतर कुणीही त्याचा शोध घेतला नव्हता. डायरीच्या शेवटच्या ओळींकडे पाहताच देशमुख सर अक्षरशः रडू लागले, कारण त्यात लिहिलं होतं, सर, उद्या मी एक असा निर्णय घेणार आहे ज्यामुळे कदाचित मी पुन्हा या शाळेत कधीच येणार नाही. पण जाण्यापूर्वी मी तुमच्यासाठी एक सत्य लपवून ठेवतोय. ते सत्य सापडलं तर अनेक लोकांचे चेहरे कायमचे बदलतील. हे वाचताच संपूर्ण वर्गात मृत शांतता पसरली. पण त्या सत्याचा संबंध नेमका कोणाशी होता आणि अनिकेतचे कोणते रहस्य या शाळेत लपवून ठेवलं होतं हे अजून कुणालाच माहीत नव्हतं. देशमुख सरांनी थरथरणाऱ्या हातांनी डायरीचं पुढचं पान उघडलं. प्रत्येक ओळ वाचताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. डायरीत अनिकेतने लिहिलं होतं, सर, मी रोज शाळेत हसत यायचो, पण माझ्या हसण्यामागे किती वेदना आहेत हे कुणालाच कधीच समजलं नाही. आई दिवसभर मजुरी करायची आणि रात्री तापाने फणफणत पडून राहायची. तिच्यासाठी औषध आणण्यासाठी मी शाळा सुटल्यानंतर गावात काम करायचो. पण मला भीती वाटायची की तुम्हाला हे कळलं तर तुम्ही मला अभ्यास सोडून काम करू नकोस असं सांगाल, म्हणून मी सगळं लपवलं. देशमुख सरांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. गावातील अनेक वृद्धांना त्या काळातील अनिकेत आठवू लागला. तो नेहमी शांत, नम्र आणि सर्वांना मदत करणारा मुलगा होता. डायरीत पुढे लिहिलं होतं, फक्त एक दिवस मी शाळेच्या कार्यालयाजवळून जात होतो. आत काही लोक मोठ्या आवाजात बोलत होते. त्यांनी गरीब विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीचे पैसे, पुस्तक आणि गणवेश स्वतःमध्ये वाटून घेतल्याचं मी ऐकलं. मला विश्वासच बसत नव्हता. मी खिडकीतून डोकावून पाहिलं
आणि नकळत त्यांच्या नजरेत पडलो. त्या दिवसापासून मला सतत कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवत असल्यासारखं वाटू लागलं. हे वाचताच संपूर्ण वर्गात शांतता पसरली. देशमुख सरांना त्या दिवसानंतर अनिकेत अचानक घाबरलेला दिसायचा, पण त्यांनी त्याकडे कधी गांभीर्याने पाहिलंच नव्हतं. डायरीत पुढे लिहिलं होतं, सर, जर मी हे सत्य जगासमोर आणलं तर अनेक मोठ्या लोकांचं खरं रूप समोर येईल, पण जर मी गायब झालो तर समजून घ्या की मी खोटं बोलत नव्हतो. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. मी ते अशा ठिकाणी लपवले आहेत जिथे कुणाचाही संशय जाणार नाही. हे वाचताच देशमुख सरांनी घाईघाईने पुढचं पान उघडलं. त्या पानातून एक छोटासा पिवळसर कागद खाली पडला. त्यावर थरथरत्या अक्षरात लिहिलं होतं, प्रार्थना जिथे सुरू व्हायची तिथेच सत्य झोपलं आहे. एवढंच वाचताच देशमुख सर, सरपंच, कामगार आणि गावकरी सर्वजण शाळेच्या प्रार्थना स्थळाकडे धावत गेले. अनेक वर्षापासून बंद असलेल्या त्या जागेच्या भिंतीवर अजूनही फिकट झालेली प्रार्थना लिहिलेली होती. कामगारांनी भिंत हलक्या हाताने फोडायला सुरुवात केली. काही मिनिटातच आत एक गंजलेला लोखंडी डबा दिसला. सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले. देशमुख सरांनी थरथरणाऱ्या हातांनी तो डबा बाहेर काढला. त्याचं कुलूप गंजन तुटलं होतं. डबा उघडताच त्या जुने कागद, काही छायाचित्र, शिष्यवृत्तीच्या यादीच्या प्रती आणि एका लाल रंगाच्या लिफाफ्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं दिसलं. हा लिफाफा फक्त देशमुख सरांनीच उघडावा. देशमुख सरांनी तो लिफाफा हातात घेतला, पण तो उघडण्याआधीच त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. कारण त्या लिफाफ्याच्या मागच्या बाजूला लिहिलेलं नाव पाहून ते अक्षरशः हादरून गेले. देशमुख सरांनी थरथरणाऱ्या हातांनी तो लाल लिफाफा उघडला. आत अनेक जुनी कागदपत्र, काही छायाचित्र आणि एक पत्र होतं. पत्राच्या वर अनिकेतच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, सर, जर हे पत्र तुमच्या हातात आलं असेल तर याचा अर्थ सत्य अजूनही जिवंत आहे. देशमुख सरांनी पत्र वाचायला सुरुवात केली. सर, मला माहिती आहे की माझ्या गायब झाल्यानंतर अनेक गोष्टी बदलतील. लोक म्हणतील मी गाव सोडून गेलो, काही जण म्हणतील मी पळून गेलो, पण त्यापैकी काहीच खरं नाही. मी एका अशा गोष्टीचा साक्षीदार झालो आहे जी अनेक शक्तिशाली लोक लपवू इच्छितात. हे वाचताच उपस्थित सर्वांच्या अंगावर काटा आला. पत्रासोबत ठेवलेल्या छायाचित्रांमध्ये शाळेच्या कार्यालयात रात्री उशिरा काही लोक मोठमोठ्या पैशांच्या बॅगा मोजताना दिसत होते. दुसऱ्या फोटोमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पुस्तकांचे बॉक्स एका ट्रक मध्ये भरले जात होते. तिसऱ्या फोटोमध्ये शिष्यवृत्तीच्या यादीवर बनावट सह्या केल्या जात असल्याचं स्पष्ट दिसत होतं. देशमुख सरांच्या हातून फोटो खाली पडले.
त्यांच्या आयुष्यात कधीच अशी फसवणूक पाहिली नव्हती. पत्रात पुढे लिहिलं होतं, सर, हे फोटो मी एका जुन्या कॅमेऱ्याने काढले. मला माहित होतं की माझ्यावर विश्वास ठेवला जाणार नाही, म्हणून मी पुरावे जमा केले. पण त्यांनी मला पाहिलं आहे. ते मला शोधत आहे. जर मी उद्या शाळेत आलो नाही तर समजा त्यांनी मला गप्प केलं आहे. गावकरी हादरून गेले. 25 वर्षापूर्वी अनिकेत अचानक गायब झाला. पण आता त्यामागचं कारण समोर येऊ लागलं होतं. पत्राच्या शेवटच्या भागात आणखी एक धक्कादायक गोष्ट लिहिली होती. सर, या सगळ्यांमध्ये असा एक माणूस आहे ज्याच्यावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवला. त्याचं नाव मी या शेवटच्या कपाटावर लिहिलं आहे. कृपया तो कपाट समोर उघडा, कारण सत्य लपवण्यापेक्षा ते स्वीकारणं महत्वाचं आहे. लिफाफ्याच्या तळाशी दुमडलेला एक छोटासा कपाट कागद ठेवला होता. देशमुख सरांनी तो हळूहळू उघडला. त्या कागदावर एकच नाव लिहिलेलं होतं. ते नाव पाहताच त्यांच्या डोळ्यात अविश्वास दाटला. हात थरथर कापू लागले आणि ते जागेवरच बसून गेले. गावकऱ्यांनी कितीही विचारलं तरी त्यांच्या तोंडात शब्द फुटेना. काही क्षणांनी त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, हे अशक्य आहे. हा माणूस असं करू शकत नाही. पण त्याच क्षणी शाळेच्या मुख्य दरवाजाबाहेर एका काळ्या गाडीचा आवाज आला. गाडीतून एक वयोवृद्ध व्यक्ती खाली उतरली. त्याने देशमुख सरांच्या हातातला तो कागद पाहिला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाला, कृपा करून ते नाव मोठ्याने वाचू नका, कारण त्या सत्यामुळे फक्त माझंही नाही तर संपूर्ण गावचं आयुष्य कायमचं बदलून जाईल. शाळेच्या आवारात काही क्षणांसाठी पूर्ण शांतता पसरली. काळ्या गाडीतून उतरलेला तो वयोवृद्ध माणूस थेट देशमुख सरांसमोर येऊन उभा राहिला. त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, सर, कृपया ते नाव आता कुणालाही सांगू नका. आधी माझं पूर्ण ऐका. गावकऱ्यांचा संयम सुटत होता. सरपंचांनी रागाने विचारलं, इतकी वर्ष सत्य लपवलं गेलं, आता अजून काय लपवायचंय? त्या वृद्धाने हळूच मान खाली घातली आणि म्हणाला, कारण त्या एका नावामागे अनेक निरपराध लोकांचं आयुष्य अडकलेलं आहे. देशमुख सरांनी त्याच्याकडे पाहिलं. काही क्षणांनी त्यांनी हातातील कागद खिशात ठेवला आणि म्हणाले, तुझ्याकडे जे काही सांगायचंय ते सगळ्यांसमोर सांग. वृद्धाने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. 25 वर्षापूर्वी शाळेसाठी आलेला निधी काही भ्रष्ट लोकांनी हडप केला होता. त्यांच्यात काही अधिकारी, काही ठेकेदार आणि गावातील प्रभावशाली लोक होते. अनिकेतने हे सर्व पाहिलं. त्याने पुरावे गोळा केले आणि ते बाहेर आणण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात होतं. गावकरी स्तब्ध होऊन ऐकत होते. वृद्ध पुढे म्हणाला, त्या रात्री
अनिकेत मला भेटला होता. त्याने ही कागदपत्र माझ्याकडे द्यायचा प्रयत्न केला, पण त्याच्या मागे काही लोक लागले होते. त्याला वाचवण्यासाठी मी त्याला गाव सोडून जाण्याचा सल्ला दिला. त्याने मला फक्त एवढंच सांगितलं, माझं काही झालं तरी हे पुरावे एक दिवस देशमुख सरांपर्यंत पोहोचले पाहिजेत. देशमुख सरांना नंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग अनिकेत कुठे गेला? एका गावकऱ्याने विचारलं. वृद्धाने उत्तर दिलं, त्या रात्रीनंतर मी त्याला पुन्हा कधीच पाहिलं नाही. हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. पण त्याच वेळी देशमुख सरांनी लिफाफ्यातील शेवटचं दुमडलेलं पत्र उघडलं. त्या पत्रात अनिकेतने लिहिलं होतं, सर, जर तुम्ही हे वाचत असाल तर समजा माझे पुरावे योग्य ठिकाणी पोहोचले, पण अजून एक शेवटचं काम बाकी आहे. या पत्रासोबत एक बँकेच्या लॉकरची चावी ठेवली आहे. त्या लॉकरमध्ये माझ्याकडे असलेले सर्व मूळ पुरावे, काही व्हिडिओ कॅसेट्स आणि एक अंतिम पत्र आहे. ते पत्र वाचल्याशिवाय माझ्या आयुष्याचं खरं सत्य कुणालाही समजणार नाही. हे वाचताच सर्वांनी लिफाफ्यात शोधायला सुरुवात केली. खरोखरच एक छोट्या कापड पिशवीत एक जुनी पितळी चावी ठेवली होती. तिच्यावर एका बँकेचं नाव आणि लॉकर क्रमांक कोरला होता. देशमुख सरांनी ती चावी हातात घेतली आणि म्हणाले, उद्या सकाळी आपण सर्वजण या लॉकर पर्यंत जाऊ. आजपर्यंत जे काही समोर आलं ते फक्त सुरुवात आहे. खरं सत्य अजून त्या लॉकर मध्ये बंद आहे. पण तेवढ्यात शाळेच्या बाहेर उभ्या असलेल्या काळ्या गाडीतून एक अनोळखी माणूस धावत आला. त्याने देशमुख सरांच्या हातातून चावी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि ओरडला, हा लॉकर उघडला तर 25 वर्षापासून लपवलेलं रहस्य सत्य संपूर्ण देशासमोर येईल. हे ऐकताच सर्वजण त्याच्या दिशेने धावले. पण पुढच्या क्षणी तो माणूस चावी घेऊन अंधारात गायब झाला. तो अनोळखी माणूस चावी घेऊन पळताच गावातील तरुण त्याच्या मागे धावले. काही अंतरावर तो अडखळून पडला आणि चावी त्याच्या हातातून खाली पडली. गावकऱ्यांनी त्याला पकडलं आणि चावी पुन्हा देशमुख सरांच्या हातात दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख सर, सरपंच, पोलीस अधिकारी आणि काही गावकरी बँकेत पोहोचले. 25 वर्षापासून बंद असलेला तो लॉकर उघडण्यात आला. लॉकरमध्ये अनेक मूळ कागदपत्र, शाळेचे निधींचे हिशोब, व्हिडिओ कॅसेट्स, जुने फोटो आणि शेवटी अनिकेतचं एक सीलबंद पत्र होतं. देशमुख सरांनी थरथरणाऱ्या हातांनी ते पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, प्रिय सर, जर हे पत्र तुम्ही वाचत असाल तर माझं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. मला कुणाचा सूट घ्यायचा नव्हता. मला फक्त गरीब मुलांना त्यांचा हक्क मिळावा इतकंच इच्छा होती. जर माझ्यासोबत काही वाईट घडलं असेल तर कृपया माझ्यासाठी रडू नका.
माझ्यासारख्या प्रत्येक गरीब मुलाला शिकण्याची संधी द्या. तेच माझं खरं स्मारक असेल. पत्र वाचताच देशमुख सरांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर लॉकरमधील सर्व पुरावे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तपास सुरू झाला आणि अनेक वर्षापूर्वी शाळेचं निधी उपहार करणारे अधिकारी, ठेकेदार आणि संबंधित लोक कायद्याच्या कचाट्यात सापडले. शाळेचं नाव पुन्हा स्वच्छ झालं. काही महिन्यांनी त्याच जुन्या शाळेचं नव्याने उद्घाटन करण्यात आलं. प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, अनिकेत ज्ञान मंदिर. देशमुख सरांनी स्वतःच्या निवृत्तीवेतनातून गरीब विद्यार्थ्यांसाठी अनिकेत शिष्यवृत्ती सुरू केली. दरवर्षी अभ्यासात हुशार पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना त्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू लागला. उद्घाटनाच्या दिवशी देशमुख सरांनी विद्यार्थ्यांसमोर अनिकेतची डायरी ठेवली आणि म्हणाले, एका विद्यार्थ्याने सत्यासाठी केलेला संघर्ष आज हजारो मुलांचं भविष्य उजळत आहे. संपूर्ण शाळा टाळ्यांच्या कडकडाटाने दमदमून गेली. अनिकेत आज त्या ठिकाणी नव्हता, पण त्याचं स्वप्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यांत जिवंत होतं. त्या दिवसानंतर गावात एक गोष्ट कायमची लक्षात राहिली. सत्य कितीही वर्ष लपलं तरी एक दिवस ते नक्की समोर येतं आणि एका प्रामाणिक माणसाचं धैर्य अनेक पिढ्यांचं भविष्य बदलू शकतं.